हिंगोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई, स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या दुचाकी चोराच्या आवळल्या मुसक्या, 3 मोटारसायकली जप्त। जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना चाप लावण्यासाठी हिंगोली पोलीस दलाने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB पथकाने एका 19 वर्षीय सराईत चोराला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून तब्बल 2.5 लाख रुपये किमतीच्या 3 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत। या कारवाईमुळे हिंगोली शहर पोलीस ठाण्यातील 2 गंभीर गुन्ह्यांचा छडा लागला आहे। अशी झाली कारवाई। सविस्तर घटना। हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते। दरम्यान 25 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला एक अत्यंत गोपनीय माहिती मिळाली। सतीश लक्ष्मण पोटे, वय 19 वर्ष, रा जलाल धाबा ता औंढा नागनाथ हा युवक हिंगोली शहरातून चोरलेल्या मोटारसायकली विकण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची पक्की बातमी पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच LCBच्या पथकाने कयाधू नदी पुलाजवळ सापळा रचून नाकाबंदी केली। संशयित आरोपी सतीश पोटे याला ताब्यात घेऊन जेव्हा पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने हिंगोली शहरातील विविध भागांतून 3 दुचाकी चोरल्याची कबुली दिली। जप्त केलेला मुद्देमाल, पोलिसांनी आरोपीकडून एकूण 2,50,000 रुपये किमतीच्या खालील 3 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत। 1 MH38 T6065 हिरो कंपनी मोटरसायकल, 2 MH38 S7009 हिरो कंपनी मोटरसायकल, 3 विनाक्रमांक हिरो स्प्लेंडर मोटरसायकल। या शूर पथकाची कामगिरी। ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन आणि पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपोनी शिवसांब घेवारे यांच्यासह पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, शिवाजी जालमिरे, साईनाथ कंठे, नरेंद्र साळवे, ज्ञानेश्वर गारे आणि हरिभाऊ गुंजकर यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली। पोलिसांचे आवाहन। हिंगोली पोलिसांनी या कारवाईमुळे चोरांना कडक इशारा दिला असून नागरिकांनी आपल्या गाड्या सुरक्षित स्थळी पार्क कराव्यात आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे।